सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे साहिल शिंदे. तर कशात माझ्या मित्रांनो, व्हिडिओ नसेल तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, मी आता अजून आंघोळ केली नाही, मी आता तसंच काढतो व्हिडिओ. आता जाऊ दे म्हणलं, इंट्रो पटकन घ्यावं. तर जास्त व्हिडिओ लांब नाही करत. त्या व्हिडिओमध्ये बघा आता जे पार्ट 2 आलेला आहे आमचा यात्रेचा, तुम्हाला माहिती आहे आम्ही श्रीगोंद्यात आहे. तर पार्ट 1 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक असतात, तुम्ही त्या लिंकला फॉलो करा आणि बाकीचं काय नाही, व्हिडिओ लाईक कमेंट करा आणि चला भेटूया डायरेक्ट ब्लॉगमध्ये. मित्रांनो, हे चाललं आपण करमाळा. आले करमाळ्याला चाललंय मिराय आणि आहेत आपले दीपक भाऊ शिंदे, द लेजेंडरी ड्रायव्हर ऑफ श्रीगोंदा वडळी. सगळं धरून घ्या, मोठ्या मोठ्या रायडर्स आहेत तिकडं आपल्या सगळे. हे बघू शकता गावाचं वातावरण आणि एन्जॉय करा ब्लॉगला. हे बघा स्टाईल बघा, दीपक भाऊ शिंदेची नात करते का, यावंच लागतंय. वाह क्या एक्टिंग कर रहा है. म्युझिक मध्ये ओनली दीपक भाऊ शिंदेचा नात धुळा विषय गोल पृथ्वी आलो आपण. कुठं आलो? हे आलोय आपण करमाळ्यात आणि इथं फॅक्टरी आहे. करमाळा इथून 16 किलोमीटर आहे. डोंगर बिंगर बघू शकता. आणि दीपक भाऊ शिंदेंनी गाडी आता घेतलेली आहे, पळवलेली आहे. 60च्या वर गेलेले आहेत. माझी फाटलेली आहे. आणि इथून दामाने घ्यावे, हलक्यात घ्यावे जरा. व्हिडिओ चालू आहे तुझ्या. मैं 15 मिनट तक अपनी सांस रोक सकता हूँ, मौत को छू के टक से मार सकता हूँ. हे बघू शकता, माझा कंटेंट बनवायचा विचार चाललाय. त्यानं इथंच पाडते काय, पण त्यांनी नाही केलं, नाही तर माझा ब्लॉग इथंच संपला असता. हे आहे दीपक. बोल काहीतरी बोल. काय पुढे बघतो. काय बोलायचं. आणि त्याच्यावर आमचा लोड आहे गाडीवर. असं पण नाही की मोकळी गाडी. वजन खूप काय होऊ शकतं. आमच्या रिस्कवर चाललेलं आहे. त्याला भेटूया. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. चालवली गाडी तो. A few moments later.
हे आमचा भैया चष्मे घेतोय. हे स्वतः मी त्याला ॲड जावं लागतो. पिले ट्रेन संपला आता भैया. आमचे कार्टून पुढं पळतोय नुसते. तेव्हा आमचा ब्लॉगर साहिल तो चेहरा दाखवायचा. स्वतः साहिल शिंदे. अच्छा हमको सिखा रिया है. असं सायलेंट द्यावं लागेल. तुम्ही बघू शकता हे सारं सोनं नाणं. नकली माले पुरा. आय लव्ह यू. समझ रहे हो ना. तरी गर्दी कमी झाली बरं का. तरी गर्दी कमी खूप. आता शेवट दिवस आहे. नमस्ते. कमाल सस्ते कमाल सस्ते में 10 रुपये. रिएक्शन दाखवलं लगेच त्यांच्याकडे कॅमेरा. आम्हाला का दाखवत व्हायरल करताय. रस्ते कमाल सस्ते में. ए घे शीतल काहीतरी. आईला काल भिंगर मावशीचं काढाय पाहिजे. दिले मारे वरडत होते. टॅक्टो काढायचा का टॅक्टो. आहे ओम भाऊ ढवळे. हे आहेत कलवडचे ओम भाऊ ढवळे. चुलता भाऊ. उलटा भाऊ. हे आता जरा वातावरण जरा शांत झालंय. आमचा चौक हे आहे शनी चौक श्रीगोंद्याचा मेन चौक आहे. मेन चौक आहे. मेन इकडं पोलीस स्टेशन आहे आणि पोलिसांनी सगळ्यांना आता हाकललेलं आहे. चाली आता यात्रा घरी जावा. ते आता एवढ्या हा धरू का तुला. शीतल कुठे आहे. 10 रुपये. मी गर्दीत वरड ना वर्षात. आपने माँ बाप का दिल ना दुखा. रस्ते में रस्ते का माल सस्ते में. 10 रुपये. रास्ते का माल सस्ते में. सस्ते में 10 रुपये. रस्ते का माल सस्ते में. 10 रुपये. झाला ब्लॉक करू का बंद. नाही आपल्या वेळ चालू द्यायचा 4 तास. अयो चला रस्ते का माल सस्ते में. 200 रुपये. तुला लय एडिट करायला लागत असतं नाही. हा लय. आणि किती वेळ जातो. दीदी वाह दीदी. दीदी वाह दीदी. जायला इथं आमची जिरली आहे. आईला सच केला ऐकायचं. हे बघा एवढ्या परिस्थितीत गाडी आत घातलेली आहे. 10 रुपये. फुगा रस्ते का माल सस्ते में. काही कसं चोरटे खूप आहेत आपल्या इकडं. ब्लॉकर नीट काढ. आता अजून काय? चोरटले म्हणजे एवढं चष्मा चोरला स्वतःला मग चोरटले तिथे स्वतःला चोरलाय. अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है. चोरटे खूप आहेत. त्या चोरट्यांनी सावध राहावा. चोरट्याने चष्मा चोरलाय. नाही आमचा अख्खाचा चष्मा आहे 100 रुपयाचा. हा फुकट आणला चोरून. काय हे यार चष्मा चोर. अरे कोण आहे. येऊ दे की मग त्याला काय घाबरायचं. रस्ता याला घालायचं. हो का ह्याने चष्मा चोरलेला आहे ओम भाऊ ढवळे.
आई गाड्या बघू बघू बेजार झाली. पण एक गाड्याला बॅटर आहे. वय रस्ते कमाल स्वस्त मिळतात. तू कोणात घेते तुला दिलं 7,000 गाड्या. अरे एवढं पुण्यात राहतील का? अरे 7,000 आणि हिला डुप्लिकेट गाड्या घ्यायचंय. बघ ना पुण्याचं नाव खराब करते. अयो पुण्याचं नाव खराब करते श्रीगोंद्यात येऊन. एवढे टायटनच्या गाड्या आहेत घरात, तरी इकडे स्वस्त माल घ्यायचा 10-10 रुपयेवाले. रस्ते का माल स्वस्त आहे. 10 रुपये. लोक ना हे 4 मिनिटाचा ब्लॉग झाला, बाद झाले. आजी निघली तरी चालून पाहू नाही निघलं पाहिजे. A few moments later. अरे वर नको नेऊ. अरे खालीवर चाललंय. वर खाली काय चाललंय? अरे पळा खराब आहे. अरे ते ट्रेन मध्ये बसलो असतो परवडला. आता हळू फिरतय. बाद झालं एवढंच. गार लागतंय ना. काय होईल थंपाव बाहेर निघायला. The next day. A few moments later. मित्रांनो होळी बघू शकता. कसली दमदार होळी. खतरनाक. हॅपी होळी सगळ्यांना. हॅपी 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 होळी. तर मित्रांनो एंड करतो व्हिडिओला. तर व्हिडिओ नसेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तर मित्रांनो आपण आता इंट्रो पण काढला ना, आउटगोइंग पण काढलाय. तर आता आपण परत आलेलो आहे पुण्यात. तर यात्राचा ब्लॉग कसा वाटला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. आणि आपली श्रीगोंद्याची यात्रा येत असते फेब्रुवारी मार्चमध्ये कधीतरी येत असते. मार्चमध्ये येत असती, पण माझा व्हिडिओ जरा लेट आला त्यामुळे माफ करा. आणि बाकी व्हिडिओ पुढे येत राहील. तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक वगैरे असते, सगळे तुम्हाला डिटेल आहे तिथं करा. आणि फॉलो इंस्टाग्राम वगैरे सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर बाकी काय नाही, पुढच्या ब्लॉगसाठी वेट करा. बाय बाय गाईज. जय हिंद, जय महाराष्ट्र.